सोलो असेल मी, ग्रुप ट्रिप असेल, काही आयडिया नाही अजूनपर्यंत, काही डिसाईड नाही आहे. पण जून जुलै मी लडाख ट्रिप मारतो, हे फायनल आहे माझं. ते 400 किलोमीटर कंप्लीट. अरे यार काय फालतूगिरी आहे. एक बाईक वाला दिसला, एक सेंटरची लाईन खाली आहे, राईटचा सिग्नल दे, मिररमध्ये चेक कर आणि घुसून टाक. आता आपल्याला सुपर बाईक दिसतील. मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे, ह्याच्यावर मी काल गेलो होतो. जर तुम्ही कालची व्हिडिओ पाहिली नसेल तर जाऊन नक्कीच बघा. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. हे बघा, मी आज प्रॉपर गिअर घालून रेडी झालो आहे. मी जातो आहे संडे ब्रेकफास्ट राईडसाठी अहोरा हॉटेलकडे. जर ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना सांगतो मी, अहोरा हॉटेल हे NH48 हायवेवर आहे. तिकडे आज सर्व काही संडेच्या निमित्ताने तिकडे भरपूर सारे लोक, रायडर लोक येतात, सुपर बाईक घेऊन येतात. आणि त्यापैकी एक माझीही आवडती बाईक आज कदाचित तिकडे आली असेल. जर आली असेल तर ती तुम्हाला नक्कीच दाखवतो आहे. आणि जर माझे जुने व्ह्यूअर्स असेल त्यांना माहिती असेलच की माझी सुपर बाईक आवडती ट्रॅव्हलिंग बाईक कोणती आहे, तर असेल तर ती तुम्हाला नक्कीच दाखवतो मी. तर चला डायरेक्टली तुम्हाला मी मोठो ब्लॉगमध्ये भेटतो. गणपती बाप्पा मोरया. चला आता वाजलेत 7:30 वाजलेत आणि मी आता निघालो आहे माझ्या घरून. आणि आता कालच मी रात्री पेट्रोल टाकलं होतं, त्यामुळे आता पेट्रोल टाकायची गरज लागणार नाही मला. वा, मस्त हलका हलका थंडावा जाणवतो आहे. सकाळ सकाळचा वेदर आहे, थंडी चालू झाली पालघरमध्ये थोडी थोडी. आणि सूर्य बघा किती वरती गेलं आहे. मला सूर्य जेव्हा खाली असताना ऑरेंज कलर दिसताना निघाला पाहिजे होता, आणि सूर्य एवढं वरती गेलं आहे. मी लेट झालो आहे आज, पण ठीक आहे. मला ते बायकर लोक तर भेटतीलच, दिसतीलच, तर तुम्हालाही दाखवेल कोणती कोणती गाडी आज आली आहे तिकडे, कोणती कोणती गाडी आहे. आणि जे नवीन आपल्यापैकी नवीन व्ह्यूअर्स असतील, आपले फॅमिली मेंबर ॲड झाले असेल, त्यांनाही दाखवेल माझी आवडती बाईक कोणती आहे ती. आज मी गिअर पण घातले, मी हँडग्लोव्ज घातले नाही आहेत, कारण की हँडग्लोव्ज खूप खराब झाले आहेत माझे. आणि ते थोडं खराब झालं असल्यामुळे मी ते घातले नाही आहेत. त्याचा मला हँडग्लोव्ज नवीन घ्यावे लागतील. गाठ चालू झाले म्हणजे आपले आवडते कार्यक्रम चालू. कार्यक्रम म्हणजे कॉर्नरिंग. हा या ट्रकवाला आला मध्ये. त्यार ट्रकवाला नसता तर मस्त कॉर्नरिंग मारला मजा येते, कारण की हा इथला जो टर्न आहे आता तो मस्त आहे हा वाला. इथलं मजा येते कॉर्नरिंग करायला. आता जाऊन देईल तर बरं आहे ट्रकवाला मला. चल थांब, पुढचं काही दिसत नाही, ब्लाइंड स्पॉट आहे, जाऊन फायदा नाही आहे. हां आता खाली आहे टाका. थांब रे दादा, जाऊ दे. चलो, एक गाडी घेतल्यापासून एवढी गाडी चालवली नाही मी. रोज तर 100 किलोमीटर फिरतो कुठे ना कुठे. फक्त फर्स्ट डे जेव्हा घेतली तेव्हा फक्त जास्त कुठे फिरली नव्हती. गाडी जेव्हा डायरेक्टली घरून शोरूममधून डायरेक्टली घरी आली होती, आणि फक्त एकदा पालघरला गेली होती तेवढीच. त्याच्यानंतर कुठेच नाही. पण त्याच्या नेक्स्ट डे नंतर रोजचे 100-150 चालू आहेत. आज 4था दिवस आहे. गाडीचे किलोमीटर आहेत 353 किलोमीटर कंप्लीट झालेत. हो, हे बघा कॉर्नरिंग. हा बघा, हाय कालदुर्गाचा ट्रॅक. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना, या इथे खूप ट्रॅक केलेत मी, आणि सोलो तर भरपूर केले तिकडे. काल सकाळ एवढे ट्रक येतात कुठून. हा बघा, हा जो तुम्हाला ब्रिज दिसतोय, मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे, ह्याच्यावर मी काल गेलो होतो. जर तुम्ही कालची व्हिडिओ पाहिली नसेल तर जाऊन नक्कीच बघा. काय छान ब्रिज बांधला आहे, किती मोठा 8 लेनचं ब्रिज आहे, आणि एवढं पॉवरफुल काम केलं आहे ना, खूपच छान आहे. जर तुम्ही जर ती व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की जाऊन बघा, आणि त्यावर मला नक्कीच जाऊन कमेंटसुद्धा करा. खूप छान रस्ता आहे. आता पोचलो मी मासवणच्या पुढे. सनग्लासेस घ्यायचं विसरून गेलो आहे, घरीच राहिलं आहे. त्यामुळे हे ऊन आहे ना डायरेक्टली प्रॉपर माझ्या डोळ्यात लागते, मजबूत लागते ऊन. 10:30-11 वाजता, त्यानंतर हे ऊन खूप त्रास देणार मला. मस्त रस्ता आहे, मजा आला गाडी चालवायला असता सकाळ सकाळ असल्यामुळे जास्ती रस्त्याला गाडीसुद्धा नाही, कोणी कमी आहेत गाडी इथे. हो, हे छोटंसं झाड आहे आणि छोटीशी कॉर्नरिंग. वाव. आणि पुढे चाललं आपली लाल परी. तुम्हाला दिसत असेल, थोड्या खाली उतरली ती. आता बघा, आता दिसत तसेच. कुठे लाल परी ती बघा पुढे. काय बस इथे घाटामध्ये जे बसवाले चालवतात ना, तर ना त्यांच्यापासून लांबच राहा. एकदम पॉवरफुल चालवतात, आणि घुसले तर घुसले, नो रिक्स. ते बघा चालल्या पुढे लाल परी आपली मस्त. हा हा हा, हो 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 हो.
चला हे लालपराला ओव्हरटेक करून पुढे जाऊयात. पण पुढचं पहिला क्लिअर दिसू दे विजन. येस. नाही 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 ट्रकवाला पण येतोय फास्ट. आज सकाळ सकाळ मी एवढे बडबड करतो तुमच्यासोबत तर माझा लगेच घसा सुकला होता. आणि आता लागले पाण्याची ताण. आणि मी पाण्याची बॉटल घेऊन आलो नाही आहे. विचार केलेला की सकाळ सकाळ कुठे ताण लागणार आहे पाण्याची, पण लागले ताण. तर ऐकलं आता मी ते औरा हॉटेलला गेल्यावर मस्त थंड पाण्याची बॉटल पियावं लागणार आहे मला. पोचलो आता मनोरमध्ये. आता जेवढा रस्ता मनोरमध्ये खाली दिसतोय ना तेवढाच रस्ता मी 11 साडे 11 वाजता येईल ना तेवढं भरलेला दिसतो. फुल हा मार्केट आहे. तर जॉईन होतोय मी NH48 नॅशनल हायवेला. जर राईटने गेलं तर मुंबई 107, अहमदाबाद आहे 441 किलोमीटर. तर आपल्याला जायचं राईटच्या लेफ्टच्या बाजूने. आता मजा येणार गाडी चालवला. आणि आता आपल्याला सुपर बाईक दिसतील. फर्स्ट टाइम मी आपली बाईक घेऊन आलोय NH48 हायवेला. तर चला. आणि हायवे असल्यामुळे तरी पण आपण काय हा आपलाच नॉर्मल स्पीड घेऊन चालू आहे. माहिती असेल 4 दिवसापासून तुम्हाला ब्लॉगमध्ये बोलतोय कोणता नॉर्मल स्पीड, काय स्पीड, 70चं स्पीड, बस त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. वा रे वा, मस्त सरळ रस्ता आहे. पुढे डोंगर लाईन दिसत आहेत. पुढे त्या डोंगराला ढगांनी घेरलं आहे. खूप भारी वाटतंय. ट्रकवाले दादा सर्व तुम्हीच घेऊन जाणार रस्ता, आम्ही जाणार कुठे? अशी गॅपमधून जावं लागणार आहे. हे बघा इथे पुन्हा जाम. सेंटरची लाईन खाली आहे. राईटचा सिग्नल दे, मिररमध्ये चेक कर आणि घुसून टाक. चला यार कमाल आहे. कधीपासून NH48 वर लागलो आहे. कधीपासून म्हणजे 5 मिनिटापासून लागलो आहे. फक्त एक बाईकवाला दिसला आहे KTM 390 वाला. अजून मला एक पण सुपर बाईक दिसली नाही मला. क्या बात आहे. काय सर्व बायकर लोकांनी औरा हॉटेल येणं बंद केलं आहे का, की मी लेट झालो आहे? लेट झालं पण असेल मी, कारण की सूर्य खूप वरती आलो आहे. हां हे बघा एक भेटला आता 390 वाला. बघा एक दिसला आता ॲडव्हेंचरवाला आहे 390. जा रे जा, तू जा. माझी फर्स्ट सर्विस होऊ दे, मग तुझ्यासोबत ये राईड करणार मी. तो पण एकटाच आहे. मस्त फुल ऑन स्पीडमध्ये गेला आहे तो. रस्त्याची कंडिशन खूप छान केलं आहे. कॉन्क्रीट केल्यामुळे रस्ता एवढा पॉवरफुल दिसतो ना, आणि खूप छान मेंटेन ठेवला आहे NH48. पहिल्या रस्त्याची कंडिशन खराब होती, पण आता खूप छान, म्हणजे खूपच मस्त झालं आहे. तेव्हा ना कंडिशन तुम्ही बघू शकता किती छान रस्ता ठेवला आहे. आणि पुढे डोंगर बघा. वा काय ढगांनी घेरला आहे त्याला. पण बायकर लोक आहेत, ॲक्टिवावाले, आवड आहे त्यांना. आणि ज्यांना आवड असते त्यांनी विचार करत नाही की कोणती गाडी आहे काय. जी गाडी भेटेल त्याने निघून जायचं, फिरायचं, लाईफमध्ये मजा करायची. ट्रकवाल्यांची गर्दी बघा. तिन्ही बाजूनी ट्रक. रस्ता जाम केले आहेत. तर कार आणि बाईकवाले जाणार कुठून, आणि ट्रकवालेच एकमेकांना ओव्हरटेक करायच्या मागे लागतात. चल रस्ता भेटलाय, त्याच्यात टाकूयात. अगे टाकल्यावर पुढे दुसरा ट्रक उभा आहे, तो असतोच. रस्त्याचं काम चालू आहे. ट्रक बंद झाला इकडे. चल टाक. हे बघ ना, एका ट्रकला ओव्हरटेक केला की दुसरा ट्रक समोर असतोच उभा आहे बघा. आता इथनं कुठे टाकू मी? टाकू काय? चल लेट्स गो. या हायवेला आपण लवकरच मोठी राईड मारणार आहेत लडाखची जून जुलैमध्ये. आणि ती राईडला जर मजा येणार आहे. सोलो असेल मी, ग्रुप ट्रिप असेल, काही आयडिया नाही अजूनपर्यंत, काही डिसाईड नाही आहे. पण जून जुलै मी लडाख ट्रिप मारतो हे फायनल आहे माझं. टोल नका आला आता आपल्याला समजेल की आज सुपर बाईक आलेत की नाही आलेत. कारण की जे मुंबईवरून येतात ना ते सर्वजण आपापल्या स्पेसमध्ये चालवतात आणि इकडे येऊन थांबतात सर्वांची ग्रुपची वाट बघत. तर आपल्याला आज समजेल की सुपर बाईक आज आलेत की नाही आहेत, रायडर लोक आहेत की नाही आहेत. मला दोन KTM वाले दिसले फक्त, 2. बाकी तर कोणीच दिसले नाही. हां कोणीच रायडर लोक नाही आहेत आज. बघा ना इकडे फक्त आता 2-3 एक KTM 390 दिसते जी मला ओव्हरटेक करून गेली होती. एक रॉयल एनफिल्ड दिसते आणि एक R15 दिसते. बस 3 बाईक दिसतात फक्त. त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही गाडी दिसत नाही आहे. तर पुढे जाऊन चेक करू आपण की तिकडे बाईक्स आहेत की नाही. आणि आपली एक SD सुद्धा आहे तीन तरी. SD नाही, हिमालयन आहे यार. मोड ऑफ होईल यार जर एक पण सुपर बाईक दिसली नाही तर. असायला पाहिजे यार, तिकडे भरपूर लोक येतात राईडसाठी. बघूयात ना आता आपण चालले आहेत. असेल तर ठीक, जरी नाही भेटले तरी काही हरकत नाही. आपली एक राईड तर झाली, संडे राईड. सिल्वस आहे 58 किलोमीटर, दमन आहे 65 किलोमीटर, सुरत आहे 176 किलोमीटर. तर आपला
दमनला जाऊयात 65 किलोमीटर. नको, एकटाच आहे. गपचूप आपला ओव्हरा हॉटेलवर नाश्ता करून निघून जाऊयात. जर पनू आज माझ्यासोबत असते ना तर नक्कीच मी दमनलाच गेलो असतो. 65 किलोमीटर म्हणजे काहीच झालं नाही हो. आरामात आपण 1.5 तास 1 तासामध्ये पोहोचू. 1 ते 1.5 तासामध्ये आपण दमनला पोहोचू. आणि दोघांनी पण हेल्मेट घातलं आहे. इज्जत आहे बाबा, इज्जत आहे. दोघे हेल्मेट घालतात ना, त्यांना इज्जत आहे आपल्या रायडिंगमध्ये. ते 400 किलोमीटर कंप्लीट. फक्त 600 किलोमीटर बाकी आहेत फर्स्ट सर्व्हिससाठी. मग तर ये 60-70 नाही आपलं तर आरामातच. तेव्हा पण आपण आरामातच चालवणार आहेत आणि सेफ्टी चालवणार आहेत. ओव्हरा हॉटेलचा बोर्ड तर दिसला तर मला. म्हणजे सुपर बाईक आहेत की नाही ते बघायला लागतील. अरे यार काय फालतूगिरी यार, काहीच बाईक नाही आहेत. म्हणजे लास्ट टाइम जेव्हा आलो तर पूर्ण भरलं होतं. आता मोजून 10 ते 15 बाईक आहेत फक्त. त्यात पण सुपर बाईक दिसत नाही. एक ग्रीनवाल दिसते फक्त. अरे यार ठीक आहे चल, काही नाही. आपण नेहमी येत राहू इकडे तर आपल्या सुपर बाईक भेटतील. आलो ओव्हरा हॉटेलला आणि एक प्रॉब्लेम झाला आहे. दाखवतो काय, शूजचा सोल निघाला. अरे यार काय फालतूगिरी आहे. आणि इकडे कुठे सर्किट भेटते का बघूयात. आणि ते सर्किट घेऊन इकडे चिपकून घेऊयात. या इज्जाचा फालूदा आहे यार, खरंच इज्जाचा फालूदा आहे. काय आहे G900 सुद्धा आहे. हिमालयन 390. इथे वर्ष निंजा आहे. निंजा किती आहे, 650 आहे. हो, आणि ते किमा पाव त्याला बोलला, पण तो बोलले किमा पाव त्याला संपणार नाही आहे. तर म्हणून म्हटलं एक मसाला डोसा दे आणि एक कॉफी दे. परफेक्ट. पण आता फेविक्विक कुठे भेटते ते मला बघावं लागणार आहे, कारण की ते शूजचं सोल निघाला आहे. तर फेविक्विक शोधावं लागणार. इकडे भेटेल तर बेस्ट, नाही तर मला असेच शूज घालून डायरेक्ट घरी जावं लागणार आहे. आता आपला मसाला डोसा आहे तर व्यवस्थितपणे खाऊन घेतोय आणि मग पुन्हा आपला प्रवास परत थोडा टाईमपास करतो, बाईक्स वगैरे बघतोय आणि मग निघतो. 9:30 वाजले आता आणि माझा नाश्ता करून झाला आहे. म्हणजे आता बाईक यायला लागले आहेत पण खूप कमी आहेत. ज्याप्रमाणे एव्हरी संडेला इथे पूर्ण संडेला एवढा हे पॅसेंजर पूर्ण भरलेला असतो. आज बाईकपेक्षा जास्त कार दिसत आहे. निघत ओव्हर हॉटेलला बाय बाय करत आणि आता आपला परतीचा प्रवास. खूपच म्हणजे जेवढा विचार केला होता तेवढ्या बाईक तर नव्हत्या आल्या. आज खूप कमी बाईक आले होते. तर इकडे आपण क्रॉस झाला. आता तो रस्ता. येस परफेक्ट. चेंज. ट्रक बघ, रेल्वेचे टायर घेऊन चाललेत. बापरे बाप किती हेवी असेल ते. वसई 78 किलोमीटर, मनोर 33. मनोरसाठी घेऊयात राईट. मनोर आहे 2 किलोमीटर. पालघरमध्ये पोहोचलो मी. कुठे रे, ठीक आहे. पाणी बोला तून का देत नाही पाणी मला. ओके ओके चल. चला आलो आहे मी आता बिल्डिंगमध्ये. आजची राईड खूप छान होती, मस्त होती. ब्रेकफास्ट सुद्धा केला छान प्रमाणे. घरी आलो. जेवढे सुपर बाईक बघायचे होते तेवढे सुपर बाईक बघायला भेटले नाही. खूप म्हणजे खूपच बाईक कमी होते. कधी एक विचारसुद्धा नव्हता केला की एवढे बाईक आज कमी होती संडे असून सुद्धा. ठीक आहे, पण आजची आपली राईड खूप छान होती. तर आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.